अखेर आपण जिंकलो. तुळजाला वाटलं की हे बालरूप धारण केल्यानंतर ती आम्हाला भ्रमित करेल, पण ती स्वतःच आपल्या जाळ्यात अडकली. असुरिका, तिची शक्ती पूर्णपणे क्षीण झालीये. आता ना ती आपल्याला रोखू शकते, ना ती पोथी वाचवू शकते. तुळजा आपल्या हाती आली. आता ती पोथी सुद्धा आपल्या हातात लवकरच येईल. थांबा महादेव, हे तुमचं दायित्व नाही. परंतु आदिशक्ती, तुळजा संकटात आहेत. शुंभाने त्यांच्यावर शक्तिबंध अस्त्राचा प्रहार केला आहे. त्या बाल रूपात आहेत. त्यांची शक्ती जर क्षीण झाली तर महिषासूर त्यांना बंदी बनवेल. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, या प्रसंगात तुमची भूमिका केवळ तुळजेला सावध करण्याची आहे. तिच्या मार्गात तुम्ही हस्तक्षेप करू नका. परंतु त्यांच्या समोर असलेला धोका आम्हाला दिसतो आहे, तर आम्ही शांत कसे राहू? तुम्ही तुळजावर विश्वास ठेवला पाहिजे. ती ज्या मार्गाने चाललीये त्याचा प्रत्येक टप्पा तिने विचारपूर्वक निवडलाय. म्हणजे आम्ही काहीच करायचं नाही? आता नाही, आता फक्त तिच्यावर विश्वास ठेवा. असुरिका, चल महालात जाऊ आणि ती पोथी हातात घेऊ. पण महालात तिचे लोक असतील, तिचे भक्त, तिचे रक्षक. ते आपल्याला सहज आत येऊ देतील? म्हणूनच या तुळजाला आपल्या सोबत घेऊन जायचंय. तुळजाला? हो, तुळजाला या अवस्थेत पाहून तिचे भक्त सुद्धा आपल्या विरोधात उभे राहणार नाही. उलट तिचे प्राण वाचवण्यासाठी मागे हटतील. म्हणजे तिचीच अवस्था आपल्या मार्गातील कवच बनेल. अगदीच. चल. खरंच इतकी शक्तिशाली देवी आणि ती माझ्या हातात. असुरिका, विसरू नकोस, हे ब्रह्मदेवांनी दिलेलं अस्त्र आहे. त्याचा वार कधीच व्यर्थ जात नाही. तुळजा, आजपर्यंत तू अनेकदा आम्हाला पराभूत केलंस, परंतु आज तुझा खेळ संपला. असुर नरेशांना जेव्हा कळेल की तुळजा अशक्त झाली आणि आमच्या हाती लागली, तेव्हा त्यांचा आनंद पाहण्यासारखा असेल. चल. आदिशक्ती, कितीही मनाला समजवायचे झाले तरी तुमचे म्हणणे आम्हाला पटणारे नाही. तुम्ही बसा, मी पाणी आणते. आता कुठे जीवात जीव आलाय. कालपासून जे काही घडत होतं ते पाहणंही सोपं नव्हतं. असुरांनी तुळजावर अस्त्रांचा प्रहार केला. त्यावेळी खरंच काळीच थांबल्यासारखं झालं होतं. पण तुळजाने त्यांच्या बुद्धीने संपूर्ण परिस्थिती पालटून टाकली. त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मला खात्री होती तुळजा या संकटातून नक्की मार्ग काढेल. ती बाल रूपात असली तरी तिचं देवत्व आणि तिचं कर्तव्य यांचं सामर्थ्य कमी झालेलं नाहीये.
आणि त्यात तुझाही मोलाचा वाटा होता वंचिका. कारण तू जर आम्हाला पूर्वसूचना दिली नसतीस तर आम्ही देखील तुळजाला सावध करू शकलो नसतो. आणि आताच मला एक जाणीव झाली आहे. मला खात्री आहे शुंभा त्या अस्त्रापर्यंत पोहोचली आहे. ती आणि महिषासूर काहीतरी मोठा डाव आखतायत. ते माझं कर्तव्य होतं महादेव. तुम्ही तुळजेचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं रूप आणि ओळख लपवून तिच्या जवळ राहत आहात. तिच्या इतक्या जवळ असूनही हा विरह सहन करता आहात. मग मी शांत कशी राहू? आता तरी माझ्याबद्दलचा संशय थोडा कमी झाला असेल, हो ना? तुझ्यावर संशय घेतला हीच आमची चूक झाली वंचिका. आम्हाला क्षमा कर. क्षमा मागून मला लज्जित करू नका महादेव. तुम्ही देवादिदेव महादेव आहात. गुरुच्या मनात शिष्याबद्दल शंका निर्माण झाली तरी शिष्याने गुरुला दोष द्यायचा नसतो. तुमच्यासाठी तुळजेचं रक्षण हे सर्वस्व आहे हे मला ठाऊक होतं. माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तिचं रक्षण महत्वाचं होतं आणि तेच योग्य होतं. आता हा मनावरील भार तुम्ही दूर ठेवा महादेव. तुमची शिष्या तुमच्या समोर आहे. तुम्ही निश्चिंत होऊन विश्रांती घ्या. हे घे. वंचिका, हे तू काय करतेस? महादेव, तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरूंची सेवा करणं हा शिष्याचा धर्म आहे. आता माझ्या मनात कोणताही प्रश्न आणि किंतु उरलेला नाहीये. त्यामुळे मला तुमची सेवा करू द्या आणि शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. तथास्तु.